पहिली ते पाचवी इयत्तेसाठी हिंदी सक्तीची करून माय मराठीवरच घाला आणण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला होता। मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे। या निर्णयाला सुद्धा 7 दिवस उलटून गेले। या आठवडाभरात खूप काही घडामोडी घडलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्रिभाषा सूत्रीचा हा निर्णय रद्द करण्याचा सरकारचा निर्णय जरी झाला असला तरी सुद्धा तो एकदा निर्णय पुन्हा लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का, अशा स्वरूपाची शंका व्यक्त केली जाते आणि म्हणून माय मराठीचा जागर अजूनही सुरू आहे। पाहूया। भाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशा प्रकारे करावी, कुठली करावी, काय मुलांना चॉईस द्यावा, याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल। 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मराठी जनांच्या एकजुटीनं सरकारनं एक पाऊल मागे घेतलं, पण माशेलकर समितीच्या अहवालाचा पुनर्विचार करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली एक नवी समिती नेमली। त्यामुळे सरकारच्या पातळीवर अजूनही पहिलीपासून हिंदी शिकवली जावी यासाठी प्रयत्न सुरूच असल्याचं उघड आहे। त्यातूनच मराठीसाठी उभं करण्यात आलेलं आंदोलन यापुढेही सुरूच ठेवण्याची वेळ आली आहे। मराठी अभ्यास केंद्राचे प्राध्यापक दीपक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज आझाद मैदानात पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे। जेव्हा आम्ही आंदोलन हे जाहीर केलं होतं त्याच वेळेला या आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे असणार आहेत असाच विचार आमच्याही मनामध्ये होता। 29 तारखेला GRची प्रतिकात्मक अशी होळी करून आम्ही या आंदोलनाला सुरुवात केली होती आणि ह्यावेळेला आमचा प्रयत्न असा होता की नुसता नागरी समाजातून ह्याला प्रतिसाद न मिळता जर राजकीय पक्षांचा सुद्धा सहभाग त्याच्यामध्ये असेल आंदोलनामध्ये तर त्या आंदोलनाची एक वेगळ्या पद्धतीने दखल घेतली जाईल आणि सगळ्यांची मतं समोर येतील। मराठीसाठी नव्यानं लढा उभारताना नव्या मागण्याही समोर ठेवण्यात आल्या। 5वी पर्यंत कोणतीही तिसरी भाषा नको, डॉक्टर नरेंद्र जाधव समिती तात्काळ रद्द करावी, बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवावी, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि SCRTचे संचालक राहुल रेखावार यांची तात्काळ हकालपट्टी करावी, तसंच 15 मार्च 2024चे नवीन संच मान्यता धोरण रद्द करावं। माझं मत हे आहे की जर GR दोन्ही रद्द केलेले आहेत सरकारने तर पुन्हा एक नवीन समिती स्थापन करायची गरज नाही आहे। हा निर्णय झालेला आहे की तिसऱ्या भाषेची सक्ती करू नये आणि विनाकारण ते पुन्हा एकदा उकरून काढण्यात येतं। तर हे जेव्हा ठरलेलं आहे त्यामुळे पहिली ते पाचवी नंतरच हिंदी भाषा अंमलात आणावी। मराठीचा लढा आता राजकीय पक्षांपर्यंत मर्यादित न राहता राज्यातल्या सामान्य नागरिकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू झालाय। गेल्या वेळी राज्य सरकारनं जारी केलेल्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात एक पाऊल मागे घेतलं गेलं। त्यातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले। या एकजुटीचे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे राजकीय फायदे आगामी निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे। पण तेवढ्यानं राज्यात मराठी शाळा, तिथं कमी होणारी पटसंख्या आणि रोजच्या व्यवहारांसाठी मराठीचा कमी होणारा वापर हे प्रश्न कसे सुटणार? माय मराठीचा लढा संपलेला नाही असं म्हणताना या दीर्घकालीन मुद्द्यांनाही हात घालणं गरजेचं आहे। मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।